नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, थांबा, फक्त 10 सेकंद थांबा. हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण पुढचे काही दिवस तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवू शकतात. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की तुम्ही खूप मेहनत करता पण तरीही यश मिळत नाही? पैसा येतो पण टिकत नाही, नोकरी मिळते पण समाधान नसतं, घरात सतत तणाव, आणि मग आपण विचार करतो, देव माझ्यासोबत असं का करतो? आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे, जी फक्त गोष्ट नाही तर अनेक लोकांनी अनुभवलेली सत्य घटना आहे. ही गोष्ट आहे एका साध्या कुटुंबाची. एक लहानसं गाव होतं. त्या गावात एक कुटुंब राहत होतं. घरात आई वडील आणि त्यांचा एक मुलगा. सुरुवातीला सगळं काही ठीक चाललं होतं. वडिलांची नोकरी होती, घरात पैसा होता, घरातील वातावरण एकदम आनंदी होतं. पण हळूहळू सगळं बदलायला लागलं. वडिलांची नोकरी गेली, घरात पैसे येणं बंद झालं. रोज आई चिंतेत असायची. मुलगा शिक्षण घेत होता, पण त्यालाही पुढे काय होईल याची भीती वाटत होती. घरात रोज भांडण व्हायला लागली. सुख शांती पूर्णपणे निघून गेली. माहिती आहे का तुम्हाला की जेव्हा आपल्या हातातून पैसा, नोकरी सगळं जातं, तेव्हा घरात भांडणे आपोआप यायला लागतात. ही परिस्थिती आज अनेक घरामध्ये आहे. पण या कुटुंबाच्या आयुष्यात एक दिवस असा आला ज्याने सगळं काही बदलून टाकलं. एक दिवस त्या आईला एक वृद्ध संत भेटले. त्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि शांत आवाजात म्हणाले, तुमच्या घरात अडचणी येण्याचं कारण तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा विसरलात. आई थोडी घाबरली, कारण तिने खरंच खूप दिवसापासून पूजा केली नव्हती. ती घरी आली आणि तिने ठरवलं, आता काहीही झालं तरी ही सेवा करायची. दुसऱ्या दिवशी सकाळी ती लवकर उठली, स्वच्छ स्नान केलं, घर साफ केलं, देवघरात एक छोटंसं ठिकाण तयार केलं. तिने एक लाल कापड अंथरलं, त्यावर एक नारळ ठेवला, फुले ठेवली आणि दिवा लावला आणि डोळे बंद करून पूर्ण श्रद्धेने एक मंत्र म्हणायला सुरुवात केली. देवीची पूजा जेव्हा तुम्ही केली ना, त्याच्यानंतर लगेच स्वामी समर्थांची पूजा करून घ्या. आणि स्वामी समर्थांची पूजा झाली की स्वामी समर्थांचा मंत्र म्हणायला विसरू नका. तो मंत्र तुम्ही 1 माळ करा, 11 माळही करा किंवा 11 करा, पण रोज करा. तो मंत्र म्हणा, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ. पहिला दिवस गेला, काहीच बदल झाला नाही. दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, तरीही काहीच फरक दिसत नव्हता. पण तिने हार मानली नाही. ती रोज सेवा करत राहिली. मित्रांनो, आज ठिकाणी बहुतेक लोक चुकतात. याच ठिकाणी बहुतेक लोक चुकतात. ते 2-3 दिवसातच थांबतात आणि म्हणतात, याने काहीच होत नाही. पण खरी परीक्षा तर इथेच आहे. ती परीक्षा कोणती? 5वा दिवस आला. त्या दिवशी तिच्या नवऱ्याला एक फोन आला, जिथे त्याने खूप दिवसापूर्वी अर्ज केला होता. तिथून इंटरव्ह्यूसाठी बोलावलं होतं. तिला विश्वास बसत नव्हता. तिने सेवा सुरूच ठेवली. 7वा दिवस पूर्ण झाला आणि काही दिवसातच त्याच्या नवऱ्याला नोकरी मिळाली. घरात पुन्हा पैसा येऊ लागला. भांडण थांबले आणि घरात पुन्हा आनंद सुरू झाला. सगळे लोक खूप आनंदाने राहू लागले. ही गोष्ट नाही, हा एक अनुभव आहे. एका भक्ताने सांगितलेला आहे, जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने कोणत्याही देवाची किंवा आपल्या स्वामींची सेवा करतो, तेव्हा परिणाम नक्की मिळतो. फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे की प्रश्न तुमच्या मनात येऊ द्यायचा नाही आणि स्वामीवर सगळं सोपवून द्यायचं. वाईट केलं तरी स्वामींनीच केलं आणि चांगलं केलं तरी स्वामींनीच केलं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, ही सेवा नेमकी कशी करायची? तर नीट ऐका.
सकाळी 5 ते 7 या वेळेत उठा. स्वच्छ स्नान करा. देवघरात शांत बसून स्वामी समर्थांचा फोटो समोर ठेवा. एक दिवा लावा. दिवा लावल्यानंतर फुले अर्पण करा. मन पूर्णपणे शांत ठेवा आणि मग हा मंत्र म्हणा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र 21 वेळा म्हणा. ही सेवा तुम्ही सलग 7 दिवस करा. आणि एक गोष्ट नेहमी आणि कायम लक्षात ठेवा, मध्ये सेवा सोडू नका. कारण मध्येच जर सेवा सोडली तर हा देवाचा अपमान असतो. मनात शंका ठेवू नका, कारण मनात शंका ठेवली तर स्वामी नाराज होतात. म्हणूनच मित्रांनो, जेव्हा तुम्ही ही सेवा करता तेव्हा फक्त मंत्र म्हणू नका, तर मनापासून प्रार्थना करा. आणि ही प्रार्थना करत असताना तुमचा अहंकार बाजूला ठेवा, द्वेष बाजूला ठेवा. ही प्रार्थना केल्यानंतर तुमच्या अडचणी, तुमच्या समस्या स्वामींना सांगा. ते नक्की ऐकतात. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, या दिवसात कोणाशीही भांडण करू नका. कारण भांडण केल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक विचार सुरू होतात. शक्य असेल तर गरजूंना मदत करा. गरजू व्यक्तींना जेवढी जमेल, जेवढी असेल तेवढी मदत करा. कारण चांगल्या कर्मामुळे देवाची कृपा अजून वाढते. आणि अन्नदान जर केलं तर ते सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून एखाद्या गरीब व्यक्तीला अन्नदान करा. अनेक लोकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि त्यांना खूप चांगले परिणाम मिळाले आहेत. कोणाला नोकरी मिळाली, कोणाचा व्यवसाय वाढला, कोणाच्या घरात सुख शांती आली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा आत्मविश्वास वाढला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मनात श्रद्धा जागी झाली आणि ते स्वामीवर अखंड विश्वास ठेवू लागले. आपण सगळे आपल्या कुटुंबासाठी झगडतो, पण देवाची साथ असेल तरच आपण पुढे जाऊ शकतो. म्हणूनच ही सेवा एकदा नक्की करून पहा आणि याचा अनुभव तुम्ही घ्या. जर अनुभव आला तर आपल्याला कमेंट करून सांगा. ही संधी सोडू नका. जर तुम्हाला विश्वास असेल तर कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थाय नमः लिहा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी समर्थ तुमच्यावर नक्की कृपा करतील. ही सेवा तुम्ही आपल्या स्वामी पुण्यतिथीच्या या काळात जर केली तर ती तुम्हाला अधिक फलदायी ठरेल आणि तुमचे मनोरथ पूर्ण होईल आणि स्वामी तुमच्यावर नक्कीच कृपा करतील. हा माझा स्वामीवरचा दृढ विश्वास आहे. म्हणूनच स्वामीवर विश्वास ठेवा आणि स्वामींची कृपा मिळवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.